माझं नाव साक्षी आहे। आम्ही 10:30 वाजता येतो भात लावायला। ह्या सगळ्या बाया पण येतात आमच्या शेजारच्या। आम्ही आता इंद्रायणीचं भात लावतोय। मंडळी नमस्कार, नाद मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। मंडळी मी सध्याला आत्ता आहे भीमाशंकराच्या खोऱ्यामध्ये। चास कमान जे धरण आहे त्या धरणाच्या बाजूला ही भात शेती केली जाते। त्याच भात शेती लागवड कशा प्रकारे केली जाते हे मी बघण्यासाठी आलेलो आहे। खरं तर बाजारामध्ये आपण शहरी भागामध्ये जाऊन पैसे देऊन अगदी कमी वेळामध्ये जे तांदूळ आपण घेतो, पण तेच तांदूळ पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना किती कष्ट असतात हेच कष्ट बघण्यासाठी मी खरं तर आत्ता या मातीमध्ये आलेलो आहे। आता बघू शकताय जिथं आता भात लावणी चालू आहे ते माझ्या हातात जी रोपं दिसत आहेत ते आहेत इंद्रायणी तांदळाचे, म्हणजे इंद्रायणी व्हरायटी जे आहे, इंद्रायणी जे वाण आहे त्या वाणाचे तांदूळ आहेत। तर इथे लागवड कशा प्रकारे केली जाते, किती अंतरावरती केली जाते आणि ह्याचा हंगाम कशा प्रकारे असतो, आपण हे सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आता जाणून घेऊया मित्रांनो। नमस्कार, मी अतुल डेरे। तर आज आपण आलो आहे इथे भीमाशंकरच्या खोऱ्यामध्ये। तर आपण पाहतोय ही भात शेती। तर भात शेतीचे वैशिष्ट्य म्हणजे हा खाचरातला भात आहे। खास खाचरामध्ये काय असतं का पूर्ण एका शेतामध्ये पूर्ण पाणी थांबवलं जातं आणि पाणी थांबवल्यानंतरूनच मग काय केलं जातं का इथे भाताची आवणी केली जाते। तर भाताची आवणी आपण करतोय तर त्याचं पाहतोय। तर हे भाताची जी नर्सरी तयार केली होती, ही पाठीमागे तुम्ही पाहशाल ही नर्सरी तयार केली होती सुरुवातीला, आणि त्या नर्सरीतून ही रोपं आपण उपटून आणलेली आहे। आता ही भात शेती करत असताना, लागवड करत असताना आपण पाहतोय का ही दोरी पद्धतवरती लागवड केली जाते। तुम्ही पाहशाल तर ही दोरी आहे, तर दोन माणसांनी एक तिकडून आणि ह्या बाजूने अशी दोरी पकडलेली आहे। आणि ही दोरी पाहिली तर या दोन हे लाल कापड लावले आपण त्याला। तर या लाल कापडमध्ये दोन याच्यामधलं तर 6 इंच अंतर आहे, म्हणजे अर्धा फूट अंतर आहे, का जेणेकरून एका सरळ लाईनीमध्ये भात आपला लागवड झाली पाहिजे। आणि या 2 ओळीमधलं अंतर जवळपास 1.5 फूट ठेवलेलं आहे आपण, 2 ओळीमधलं अंतर। आणि त्यानंतरून आपण काय केले, त्या 1.5 फुटानंतर आपण 2 ओळी भात लावले। आता 2 ओळीचं त्या प्लांट टू प्लांट डिस्टन्स आपण म्हणतो 2 रोपामधलं अंतर हे अर्धा फूट ठेवलेलं आहे, जेणेकरून काय होतं की हवा आणि त्याचं पूर्णपणे खेळती राहते आणि जास्तीत जास्त त्याला अन्नद्रव्य आपल्या मुळाशी मिळतात। त्यामुळेच आपण काय केलं, हे अंतर ठेवलेलं आहे। आणि या भात शेतीमध्ये काय होतं, एकंदरीत उत्पन्न सर्वात जास्त मिळते। भाताची आपण जे रोप टाकतो आपण सुरुवातीला, तर भाताचं जे बियाणं तर ते 1 जून ते 7 जूनच्या दरम्यान शेतकरी आपल्या शेतामध्ये टाकत असतो। आणि ते बी टाकल्यानंतरून जे साळ म्हणतात त्याला, तर ती टाकल्यानंतर अशी रोपं जवळपास 1 महिन्यात ही रोपं तयार होतात। त्यामुळे आज जवळपास आपण पाहतोय का जुलै महिन्यात पहिल्या आठवड्यात ही भाताची लागवड चालू आहे। आणि आज आपण लागवड या जुलैच्या पहिल्या आठवड्यात धरले तर जवळपास याला पूर्णपणे 4 महिने भाताला लागत असतात। आता ही जी व्हरायटी आहे आपण बघतोय, तर हे जे वाण आहे हे इंद्रायणी म्हणून आहे, जी आपल्या सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये पूर्ण आपण पाहतोय की भीमाशंकरचं खोरं असं आपलं, त्याच्यानंतर मावळ इंद्रायणी म्हणून असतो। तर एक फेमस का आहे, तर या व्हरायटीला काय आहे की सुगंध आहे आणि जो चिकटपणा आहे अंगचा, तर तो चिकटपणा असल्यामुळे तो भात आपण खाताना पाहतोय का एकदम छान असा तुपट भात लागतो। त्यामुळेच या इंद्रायणी भाताला खूप आपल्या शहरी भागामध्ये मागणी असते। आणि जे आपले चोखंदळ जे ग्राहक असतात तर ते खास करून ही इंद्रायणी व्हरायटीच आपली ही जी वाण आहे तर ते हे खाण्यासाठी वापरतात। इथं बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे या ठिकाणी भात लावत आहेत। ही सगळी भात लागवड आत्ता चालू आहे आणि बरेचसे महिला तुम्हाला या ठिकाणी भात लावताना दिसतील। एकंदरीत हे जे धरण आहे, इकडं हे धरण आहे, हे पूर्णपणे धरण आहे आणि याच धरणाच्या बाजूला हे पूर्णपणे भाताचं शेती आहे आणि त्याचं लागवड केली जाते। आता ही आपण पाहतोय का ही भात लागवड चालू आहे। भात लागवड झाल्यानंतरून आपण जवळपास 3 महिन्यानंतरून याला काय होतं, ओंबी यायला सुरुवात होते। ज्यावेळेस ओंबी आल्यानंतरून त्याच्यामध्ये दाणा भरायला आपल्याला जे आहे तर दाणा भरायला सुरुवात होते आणि पुढच्या 1 महिन्यातच पूर्णपणे त्याला काय होतं का त्याचे दाण्याचे पूर्णपणे भरले जातात आणि 120 दिवसानंतरून हे वाण पूर्णपणे परिपक्व होतं। त्यानंतर काय केलं जातं का या खाचरातलं पूर्ण पाणी जे आहे ते काढून दिलं जातं
आणि नंतरून ते भाताची पूर्ण कापणी केली जाते. आता कापणी केल्यानंतरून हे जे पूर्ण भात आहे तर ते काय केलं जातं, शेतामध्येच त्याचं सुकवलं जातं आणि नंतरून काही शेतकरी काय करतात की पूर्णपणे एखाद्या बॅरलवरती झोडपलं जातं आणि झोडपल्यानंतरून त्याचं ते काय होतं, त्याची साळ आहे ती पूर्णपणे साळ ती निघली जाते. ती काढल्यानंतरून ते साळ काय केले जाते का हवेच्या मार्फत त्याचं पूर्ण स्वच्छता केली जाते. चांगल्या प्रकारची अशी साळ त्याची काढली जाते आणि ती साळ नंतरून शेतकरी काय करतात का आपल्या गोण्यांमध्ये पूर्णपणे भरतात आणि ते स्टोअर करतात, आपल्या घरामध्ये खोलीमध्ये स्टोअर करतात आणि जेव्हा पाहिजे आपल्याला तेव्हा मग काय केलं जातं का 1 महिन्याच्या नंतरून शेतकरी तो आपल्या गिरणीमध्ये जाऊन भरडतात आणि एकदा भरडल्यानंतरून त्याचं तांदूळ तयार होतो आणि अशा प्रकारे पूर्ण ही प्रक्रिया आहे. आणि याच्यातून हे जे आहे भात एकदा शेतातून आपण आपल्या घरापर्यंत नेलं तर ते शक्यतो ते तांदूळ किंवा मग त्याची साळ असेल ती उन्हामध्ये कधीच वाळवत नाही. कारण काय होतं का वाळवल्यानंतरून त्याचा जो सुगंध आहे, त्याचे जे आपण चव म्हणतो तर ती चव बिघडली जाते. त्याच्यामुळे भात कधीच आपल्या उन्हात वाळवलेला दिसत नाही. तर तो नेहमी काय केला जातो का आपल्या घरामध्ये स्टोअर केला जातो आणि घरामध्ये स्टोअर केल्यानंतरूनच मग ते गिरणीमध्ये नेला जातो. सगळ्या बायका 10:30 वाजता येतो, 6:30 वाजेपर्यंत लावतात. 4-5 म्हणजे अशी शेती वावरं लावतो. कुठलं वाहन आहे हातात? हे इंद्रायणीचं ते भात आहे. किती जण येतात रोज म्हणजे असं वावरात? 12-13 बायका असतात. हे भात आहे ना, हे रोप आम्ही असं उपटतो, नंतर आहे ना आम्ही हे असं बांधतो, त्याच्यानंतर आहे ना आम्ही हे असं धुतलं जातं, त्याच्यानंतर बायकांना हे लावायला दिलं जातं. हे रोप किती वाजता येतात रोज? रोज 10:30 येतो आम्ही. किती लागवड होते रोज? लागवड तशी 1-1.5 एकरची होती. तुम्ही घरी काय खाताय? कुठले तांदूळ खाताय? इंद्रायणी तांदूळ खातो आम्ही. कसं लागतात खाण्यासाठी? खूप छान लागतो. म्हणजे चव कशी असते इंद्रायणी तांदळाची? खूप छान असते इंद्रायणीचे तांदूळ. गोड लागतो, गोड खायला गोड लागतो इंद्रायणी तांदूळ. तुपट लागतो. ही दोरी आहे की नाही, ही जपानी पद्धत आहे आणि याच्यावरती भात लावल्यानंतर आहे ना उत्पन्न जास्त होतं आणि म्हणजे याच्यात खत वगैरे लावायला वेस्ट जात नाही. ते मुळापर्यंतच म्हणजे आपले पिकालाच हे होतं, लागतं खत वगैरे. त्याच्यामुळे ही पद्धत वापरली जाते आमच्याकडं भात लागवडीसाठी. मित्रांनो, हे अशा प्रकारे या ठिकाणी दोरी पद्धतीनं भात लावतात. आता इथं दोरी उचलली जाते. दोरी उचलल्याच्या नंतर अशा प्रकारे ठराविक फुटावरती ही दोरी ठेवली जाते आणि परत भात लावणीला या ठिकाणी सुरुवात होते. हे पूर्णपणे इथं भात लावलेलं आहे. भात लावलेली ही जी सगळी शेती आहे, आत्ता सकाळपासून चालू केले होते, हे सगळं भात या ठिकाणी लागलेलं आहे आणि आता परत भात लागवड या ठिकाणी दोरी पद्धतीनं चालू आहे. तुम्ही सगळी भात लागवड बघू शकताय कशा प्रकारे हे सगळेजण भात लावत आहेत आता.